12वीची एक्झाम असताना माझ्या आईनं आणि पप्पानं उचलून मला घेऊन गेले आणि हिच्यासोबत लग्न लावून घरी आणलं अचानकच. एकदम निव्वळ भूती नाही, राक्षसी नाही. बापरे. तेरा नाम क्या, तू कोण है. माझी बायको मेहनत. अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा. हाय हॅलो नमस्कार, दंडवत प्रणाम. तर बऱ्याच दिवसानंतर आज फुल व्हिडिओ करायचा योग आलाय, कारण की ठरवते की करायचा फुल व्हिडिओ, पण काय वेळच भेटत नाही. शॉर्ट व्हिडिओ तसं चालू आहे रोज करणं, पण फुल व्हिडिओ करायचं म्हणलं ना वेळ काढावा लागते आणि असं काहीतरी वेगळा विषय तरी पाहिजे, काहीतरी दाखवण्यासारखं. आणि आज ना आम्हाला थोडंसं हॉलचं मेकओव्हर करायचं आहे, ह्या साईडचं इथे थोडंसं चेंजेस करायचे आणि ते करणार आहेत हे. नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो. इंट्रोडक्शन द्यायला काय तुमचं? आज माझं नाव प्रमोद देशमुख आणि माझ्या बायकोचं नाव छकुली. तिचं नाव छकुली आहे, पण ती बिलकुल बी छकुली सारखी नाही. एकदम निव्वळ भूती नाही, राक्षसी नाही. बापरे. आजही व्हिडिओ चालू करण्याआधी हिने खूप सारे अर्धा तास माझ्यासोबत भांडण केले. हा प्रिया, किती वेळ भांडण केले? अर्धा तास माझ्यासोबत भांडण केले आणि नंतर हा व्हिडिओला स्टार्ट केलाय. पण ह्या मॅडमला कसं सांगावं, ह्या छकुलीला, की मला पण खूप कामं असतात. किती किंवा आल्यासारखं हात जोडून बोलायलेत. बापरे. म्हणजे बघा किती डेंजर आहे. जसं काय किती मी त्यांच्यावर अत्याचार करते की हात जोडून बोलायले. आता मला असं वाटायला की आजचा पण ह्या टाइमपास करून असाच वेळ घालणार आहेत, कारण की आजची ही चौथी वेळच आहे, तिसरी का चौथी वेळच आहे. कारण की मागचं 2-3 दिवस त्यांनी असंच केलं की करू म्हणून. एका दिवशी तर रेडी होऊन बसले आज करायचंय म्हणून, व्हिडिओ करायचा आहे, परत हे सगळं मेकओव्हर करायचं आहे, पण त्यांनी काही केलंच नाही. आणि आता आज पण काय करतात काय माहिती. त्यांचं बघणंच चालू आहे, संशोधन, काय करायचंय, कसं करायचंय. हे तुम्ही दोघं भांडणं करू नका, शांत बसा. एक काम दिलं तर भांडणच करत बसले दोघं तिथे. मध्ये करते, त्याला करू देत नाही काहीच. तुझ्यासारखीच आहे, तुझ्यावरच गेलेली. मी एकटी करायला ना, मध्ये करायला का तुम्हाला आराम सुलाय मी मध्ये मध्ये बी करते आणि वरून भांडणं बी करते हर 5 मिनिटात. किती नाव मी करायचो, भांडणं करते स्वतःच मी दाखवा ना. एखाद दिवशी थांबा, कॅमेरा चालू किती आहे काय तुमची रियालिटी दाखवते असली काय. तर हे बघा आमचे ऑलराऊंडर्स आहेत. तशा सगळ्या गोष्टी येतात, इलेक्ट्रिशियनच्या बऱ्याच गोष्टी येतात, कम्प्युटरच्या येतात, आणखीन बऱ्याच अशा गोष्टी येतात त्यांना. पण करायला वेळच पटकन होत नाही की करू का नको करू का. घंटा झाला आता याच्यातच बसते, कोणतं वायर कट करू, कोणचं ठेवू, हे चालू लागलो. आपण डिश लावणार नाही, टीव्ही तर लावणार नाही. टीव्ही काऊन लावणार नाही? कारण की प्रियानंद प्रक्षिता दिवसभर टीव्ही बघते आणि टीव्ही याची काय गरजच नाही ना, कापूनच टाकतो ना. आणि हे आहेत CCTVचे वायर, जे जेव्हा लावतो तेव्हा काम येतील, ठेवावं लागतील. आणि हे आहेत लॅन केबल ह्याला पिन मारून ठेवतो. व्यवस्थित हे करून ठेवायचं. तुम्हाला पिन लावता येते का? हा मग तूच म्हणली ना येते सगळं. मी तुम्हाला सांगतो, मी अर्धा इंजिनियर आहे, अर्धा वकील आहे, अर्धा काय म्हणतात त्याला बँकर बी आहे, सगळंच आहे मी. का सगळं अर्धा का तर सांगतो, 2009 किंवा 10 मध्ये मला वाटते 8 का 9 मध्ये काहीतरी माझी 10वी झाली. नंतर मी GTI ला ऍडमिशन घेतलं, गव्हर्नमेंट टेक्निकल इन्स्टिट्यूट. 10वी नंतर 11वी 12वी त्यात केली. त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिक डोमेस्टिक अप्लायन्सेसचा कोर्स केला, त्यामध्ये मी सगळं शिकलो. नंतर मी 12वीची एक्झाम होती. 12वीची एक्झाम असताना माझ्या आईनं आणि पप्पानं उचलून मला घेऊन गेले आणि हिच्यासोबत लग्न लावून घरी आणलं अचानकच. हिच्यासोबत म्हणजे बापरे, म्हणजे काय अचानक झटका दिला, घेऊन गेले, लग्न लावून आणलं. एवढ्या लवकर लग्न केलं. मग त्यानंतर ही माझी जास्त चांगला इलेक्ट्रिक शॉर्ट भेटला ना किती. हा मग नाही मग मी 12वीची एक्झाम आज लग्न करून आलो आणि उद्या इंग्लिशचा फर्स्ट पेपर दिला. 12वीची त्याच दिवशी एक होता, त्याच दिवशी दिला ज्या दिवशी रात्री आलो. हो त्याच दिवशी दिला, दुपारून दिला आणि संध्याकाळचं लग्न होतं. हा सॉरी, इंग्लिशचा पेपर देऊन आलो
आणि संध्याकाळी उचलून नेलं आणि त्याच दिवशी एका घंट्यात लग्न लावून घरी आणलं आणि दुसऱ्या दिवशी मग नंतर बाकीचे पेपर दिले. ही माझ्या लाईफमध्ये आली. मला व्हायचं होतं इंजिनियर, पण जशी माझ्या लाईफमध्ये आली नंतर 12वीची एक्झाम दिली, 12वी पास झालो आणि नंतर 12वी नंतर मी माझी दिशा पूर्ण भटकलो. हिच्यामध्येच परेशान राहिलो. हिनं मला स्वतःच परेशान करून ठेवलं. नंतर मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं आणि BComला ॲडमिशन घेतलं कॉमर्समध्ये आणि मग सेकंड इयर केलं आणि मला एवढं बोर होऊ लागलं. म्हणले काय गणित आणि मॅथ आणि हेन तेन बँकिंग हे ते दिलं सोडून अर्ध्यातून सेकंड इयरला आणि परत गेलो. परत पॉलिटेक्निकला ॲडमिशन घ्यायचं होतं. मग हिच्या पप्पानं मला घेऊन गेले पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटला, कारण की त्यांची ओळख होती तिथं. मला वाटते मी थोड्या दिवस केला आणि पळून आलो. नंतर कोणते काम पूर्ण नाही, सगळे अर्धावटच बघा. म्हणजे तुम्ही दोष दुसऱ्याला. नंतर मी BSL LLB ला ॲडमिशन घेतलं आणि नंतर मी LLB केली आणि मी आता शाळेमध्ये नोकरी करतो. म्हणजे मी अर्धावट इंजिनियर, अर्ध्यात मी अर्धा हे केलं, अर्धा ते केलं, अर्धा ते केलं आणि लास्टला शाळेमध्ये नोकरी करतो. आणि आता कळालं तुला. असं झालेला आहे आमचा खेळ. आणि हे दिशा भटकवली, तू आली आणि तू माझी पुरी दिशा भटकवली. बरोबर. आता हे तरी खेळ पूर्ण करा, नाही हे राहून जाईल आपलं आजचं. ते तुझ्यामुळेच राहते. ते सांगायचं तात्पर्य तेच आहे की तुझ्यामुळेच राहतात. म्हणजे जे काय होईल ते माझ्यासारखं, म्हणजे माझ्यामुळेच. बघा खरंच ही लय सेमतात पापा की परी आहेस का मम्मा की? ती मला म्हणायली खरंच आहे. तुला म्हणायली तुझ्यामुळेच राहते. तुमचीच परी आहे ती. तर आम्ही ना हे ग्रीन पिस्ता कलर मध्ये हे केलं, वॉलपेपरचा कलर चूज केला. ते लावणार आता कसं दिसतंय बघूया. कारण की पिस्ता ग्रीन छान दिसतंय आणि माझ्या आवडीचा कलर आहे. ते लावायचं वाटते अवघड, पण आहे खूप सोपं. बघू मी फर्स्ट टाइमच लावायचं म्हणजे कुठली पण गोष्ट सोपीच वाटते आणि करायला गेल्यावर मी पण फर्स्ट टाइमच लावत आहे. कशी मजा येईल आता लावताना. लय मजा येईल. पहिल्यांदा वाटलं की आरामशीर लावतो मी. सोपं आहे पण थोडंसं अवघड चाललंय. एकच पट्टी लावली पण आता हे अवघड आहे. बघ ना, हे अवघड आहे. आता आपण लावणार असं चिटकून कसं लावावं? त्याला नाही लावता येणार ना. थोडं ओव्हरलॅप करावं लागेल. असं थोडं एक इंच ओव्हरलॅप करायचं. आताशी 1 2 3 आणि 4च लाईन लावून झाल्यात. जवळपास 2 घंटे झालेत. तेवढ्यात इतकंच चिटकून झालंय बघा हे पूर्ण. तर त्या साईडचं थोडंसं राहिले. माणसाने कधी बी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये. जे तुम्ही केलंय असा पचकाव. म्हणजे दिसायला याच्यात काय दिसणार माहिती का? इथं थोडं दिसायला ते कॅमेऱ्यात काहीच दिसणार. इथं जे एकदम प्लेन दिसायला. आम्हाला वाटलं की आम्ही आरामशीर लगेच चिटकवतो 2 मिनिटात. इंस्टाग्रामवर युट्यूबवर व्हिडिओ लोक भर चिटकू लागले आणि आम्ही चिटकवतो. अवघड काय अवघड चालेल. मग नाहीतर काय. तुम्ही तर कलर द्यायचा म्हणू लागले, कलर देऊत म्हणू लागले. कामच तेवढे. मग मी काय करू आता? मला स्वयंपाक करायचा ना. स्वयंपाक राहिलाय 8 वाजले तर 8 वाजेपर्यंत 6 वाजल्यापासून 2 घंटे 8 वाजले आता स्वयंपाक करायचा राहिला. आणखी मला भुका लागल्यात सगळ्याला. लगेच तुम्ही म्हणताल ना चल झालं का नाही जेवायला. आणि इकडे यांचा अभ्यास चालू असा पसाऱ्यामध्ये. आता आमचं इकडे जेवण चालू आहे. सगळेजण सोबत बसलो जेवायला. 2-2.5 तास तिकडे गेले आणि लगेच मग स्वयंपाक करून घेतला पटकन. आता जेवण आवरून मग पुन्हा लागायचं कामाला, आहे का नाही? टेबलला लावलं का तुम्ही तोपर्यंत? नाही, मी फक्त कट केले. कट करून ठेवलंय. चला जेवण हे आता झालेत. पण जेवण करून हे बघा इकडे सुस्त अडलेत काय की. एवढा सगळा पसारा तसाच ठेवला आहे. कोण आवरणार? डास का? जेवण केलेली एनर्जी घालायची काय? तर आता ना रात्रीचे जवळपास 10:15 वाजून गेले आणि आमची आता काय अशी मस्ती चालू होती हे एवढं सगळं काम सोडून.
तेरा नाम क्या, तू कोण है, तेरा नाम क्या. प्ले बटन माहिती का, इतके दिवस झाले येऊन मला, जवळपास 1-1.5 वर्ष होऊन गेला असं ना. हो. तिकडचं नाही, 2 वर्ष होऊन गेले तिकडच्या जुन्या घरी, आपल्या तिकडच्या घरी. आणि आता त्याला हँग करायला कुठं म्हणजे जागा भेटली परफेक्ट. किती दिवस झाला. आणि त्याच्यावर लॅम्प आहे. आम्ही झालो कंगाल, आमच्याकडे नाहीत पैसे, त्याच्यामुळे हे जुगाड आहे. आता आमच्या इथं फर्निचर पूर्ण घराचा करायचा प्लॅन होता. आता वाजलेत 11:30 आणि मला इतकी जास्त झोप यायली आणि काम असं अर्धवट ठेवून काय झोपता येत नाही. करायलेत हे पण सोबत बसावं लागतं. अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा. पुढे येत नाही मला. तर आता टेबलला पूर्ण वॉलपेपर लावून झालाय. आता तुम्हीच बघा अगोदर कसा होता आणि आता बघा. हे बघा असा काय दिसायला एकदम छान. तर आता ना आमचा एक पचका झालाय. आम्ही ना हे एक कपाट घेतलं होतं, जे की मामाचे कपडे आणि लेकरांची पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी. आणि हे टेबल ह्या साईडला इकडे टेबल लावायचं होतं आणि कपाट इकडे लावायचं होतं. पचका असा झालाय, आम्ही सगळं व्यवस्थित सेट केलं होतं. त्या दिवशी अगोदर कपाट तिकडून होतं आणि टेबल इकडून होता, तर एकदम परफेक्ट बसलं होतं ते. पण आमचं असं ठरलं होतं की कपाट ह्या साईडला ठेवायचं. आता ठेवून बघितलं तर ते काही बसतच नाही. तर त्याला दिशा तर दे ना, मी ढकलायला होतं कमी. लोटा म्हणलं नाही जागा. थोडस लोटा लोटा. बस 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 बस. अलीकडने मला पलीकडने पांडुरंगा. चला हे तर पलीकडने आधी. हा त्याला साफ तरी कर. छान दिसेल ते. लोक मर करते त्याच्यासाठी. हा इतके दिवसाला पॅक बंद होतं ना, आता साफ करून ठेवते. साफ कर. हे प्ले बटन जे आहे याच्यासाठी हिने खूप मेहनत केलेली आहे, खूप जास्त. 2 वर्ष कंटिन्यू व्हिडिओ बनवलेले. कोणी चल ना तरी सर्व म्हणाय तू काय व्हिडिओ टाकते, तुझे व्हिडिओ कोणी बघनच. पण एक दिवस चालले आणि हिला हे भेटलं. शाबास, माझी बायको मेहनत. पहिले व्हिडिओच्या स्टार्टिंगला ते इग्नोर करा, आता जे बोलतो ते सगळं खरं बोलतोय. खूप मेहनत घेतलं. तर फायनली आता सगळं लावून झालेलं आहे आणि यूट्यूब प्ले बटन सुद्धा आता त्याच्या जागेवरती जाणार आहे, जे की खूप दिवसानंतर कुठेतरी त्याला जागा भेटली. तुला कमेंट येऊ लागली कोणाची तरी, तुमच्याकडे बटनच नाही, सारखीच येऊ लागली. तुमच्याकडे बटनच नाही, तुम्ही उगाच म्हणायले, तुम्ही कधी दाखवलंच नाही, रोज बघा म्हणावं. आता रोज दिसेल, म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसेल सारखं. आणखीन इथं लॅम्प येणार आहे. अरे लॅम्पची जागा तर हे झालं होती. काय झालं? हे तर इकडून लॅम्प सेंटरमध्ये लावायचं. लॅम्प आणलाय आम्ही, पण त्याच्यामधलं जे लाईट आहे ना ते थोडा वेगळा आहे, भेटलाच नाही आम्हाला पाहिजे बटन. गाईज कसं दिसते काय नाही, आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा चांगलं दिसायला का नाही. कारण की आम्ही लावले तर खरी, जसं जमल तसं केल्यात गोष्टी. बाकी आणखी इथं लॅम्प वगैरे लावायचं, आणखीन काही डेकोरेटिव्ह आयटम ठेवायचे, जसे होतील तसे ठेवूया. तरी पण जे बघणार आहेत त्यांना जास्त कळते ना आणखीन. आणि ह्या साईडला पण आमचं ना प्लॅन आहे की काहीतरी करायचा. मला पाहिजे तशी ना फ्रेम भेटली नाही आणखी. छत्रपती शिवाजी महाराजांचे लावायचं चाललंय आमचं. ह्या साईडला पण आणखीन थोडंसं डेकोरेटिव्ह करायचं आहे. काही इथं ठेवण्यासाठी वगैरे लॅम्प किंवा काहीतरी घ्यायचं आहे मोठा असं स्टँडवालं. तर बघूया आता कसं काय होतंय. तर हळूहळू जशा गोष्टी होतात त्याच्यानंतर आता हे आता बाकीचं आवरावर उद्याचं 1 वाजलाय. लेकराच्या शाळेत ते दोघं पण झोपले नाही. हे व्हिडिओ मध्ये नाही, पण असं प्रत्यक्ष थोडं जास्त चांगलं दिसेल व्हिडिओ पेक्षा, असं मला वाटेल. असं आपल्याला छान दिसायला ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. तिथं नाही. करा म्हणा. कॅमेरा